हेमा मालिनी यांनी चाहत्यांना अंत्यदर्शन का नाकारलं गेलं याचं खरं कारण सांगितलंय। 24 नोव्हेंबर रोजी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकात बुडाला। त्यांनी त्यांच्या 90व्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत मुंबईतील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला। देओल कुटुंबानं शांततेत अंत्यसंस्कार केले, परंतु बॉलिवूडच्या या लाडक्या हिमॅनचं अंतिम दर्शन सर्वांसाठी का दिलं गेलं नाही हे धर्मेंद्रचे चाहते समजूच शकले नाही। यूएईचे चित्रपट निर्माते हमीद अली रायमी धर्मेंद्रचे सगळ्यात मोठे चाहते आहेत। त्यांनी धर्मेंद्र यांच्यावर आजवर अनेक व्हिडिओ देखील केलेत। रायमी यांनी अलीकडे शोक व्यक्त करण्यासाठी हेमा मालिनी यांच्या घरी भेट दिली। त्यानंतर रायमी यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये या भेटीचा उल्लेख केला आणि त्यात या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलं की अखेर हेमा मालिनी यांनी अंत्यदर्शन का ठेवलं नाही। हमीद अली रायमी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय की धर्मेंद्रच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी जेव्हा मी पहिल्यांदाच हेमा मालिनी यांच्या समोर बसलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेदना दिसत होती, जी त्यांनी लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला। त्यांच्या मनात एक खोल गोंधळ सुरू होता। आमच्या संभाषणादरम्यान त्यांचा आवाज वारंवार मंदावत होता। हेमा मालिनी म्हणाल्या, मला त्या दिवशी फार्म हाऊसवर त्यांच्यासोबत असायला हवं होतं। मी तिथं असले असते तर बरे झाले असते। शेवटच्या काळात धर्मेंद्रजींचा चेहरा पाहण्यासाठी मी तरसत राहिले। मी धर्मेंद्रांना नेहमी म्हणायचे की तुम्ही लिहिलेल्या कविता आणि लेखन प्रकाशित करा, पण ते म्हणायचे मला अजून काहीतरी लिहू दे, मग मी करेन। चाहत्यांना शेवटचं का पाहू दिलं नाही याचं कारण देखील हेमा मालिनी यांनी स्पष्ट केलं। अत्यंत जड अंतकरणानं त्या म्हणाल्या की धर्मेंद्रजींचे लाखो चाहते त्यांना शेवटचे पाहू शकले नाही याचं मला सर्वात जास्त दुःख आहे। पण धर्मेंद्रजींना कधीच लोकांना कमजोर किंवा वेदनांमध्ये पाहायला नाही आवडायचं। ते स्वतः सुद्धा नेहमीच दुःख लपवत असायचे। त्यामुळे अत्यंत जड अंतकरणानं आम्ही आमच्या कुटुंबियांनी हा निर्णय घेतला की चाहत्यांसाठी अंत्यदर्शन ठेवायचं नाही, थेट अंतिम संस्कार करायचे।